नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। के लिए मजबूर करना गलत है असं अबू आझमी म्हणतात। जो देश में हम रहते हैं, ज्या देशामध्ये आपण राहतो तो एक हिंदू राष्ट्र आहे आणि या देशामध्ये राहून अगर आपण राष्ट्रभक्त असाल तर तुम्हाला ह्या देशाचे नियम कायदे, देशाचे झेंडा, देशाचा जो काही राष्ट्रगीत आहे तो स्वीकारायलाच लागेल। नाहीतर तुम्हाला पाकिस्तान आणि कराची आणि बांगलादेश जाण्यामध्ये तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये। पण आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाला, तिरंगाला तुम्ही स्वीकारत नसाल, आमच्या राष्ट्रगीताला अगर तुम्हाला स्वीकारत नसाल ना, तर तुम्हाला आमच्या देशामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। मी नेहमी सांगितलेलं आहे की आम्हाला राष्ट्रभक्त मुसलमानांची काही त्यांच्यामध्ये आम्हाला तक्रार नाही, पण असे हे जे काही हिरवे कार्टे आहेत जे आमच्या देशामध्ये राहूनच आमच्या राष्ट्रगीताला स्वीकारत नाही, आमच्या तिरंग्याला स्वीकारत नाही, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगावं ना की आम्ही हिरव्या झेंड्याला सलाम ठोकणार नाही, जिवंत तरी राहतील का? मग असे हे अबू आझमी सारखे हिरवे वळवणारे सापांमुळेच आज देशाचं वातावरण खराब होत आहे। म्हणून ज्याला राष्ट्रगीत म्हणायचं नसेल, ज्याला आमचा तिरंगा स्वीकारायचं नसेल, त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये निघून जावं। त्यांची जागा आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये नाही। अरे सर्वात पहिलं महाराष्ट्राच्या पप्पू आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा आणि मग अशा व्हीव्हीपॅट आणि ह्या बाबतीमध्ये त्यांनी तक्रार करत बसावी ना। स्वतः ईव्हीएम वर निवडून आलेला आहे तेव्हा काय वाटलं नाही। मग तुम्हाला ईव्हीएम वर एवढी हरकत आहे ना, चला वरळीचा राजीनामा द्या आणि परत निवडून येण्याची हिंमत दाखवा, आम्ही काही हरतो। चला असेल हिंमत तर बोला, नाहीतर उगाच या म्यावम्यावला कोण महत्व देत नाही। सर बोगस आधार प्रकरणी रोहित पवार गुन्हा दाखल झाला नाही, पण आता त्याच्यामध्ये नवीन गोष्ट नाही ना। बोगस माणसाकडून बोगसच आरेखाडे आणि कागदपत्र सादर होणार ना, त्याच्यामध्ये नवीन नवीन आश्चर्य करण्यासारखी काय गोष्ट आहे? ठीक, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेट बंद करू असा पंचकुला काय काय मुख्यमंत्र्यांनी बघा, एक लक्षात घ्या, आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा विषय हाताळत आहेत, ते स्वतः यांच्याबरोबर बैठक घेणार आहे अशी माझी माहिती आहे। म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीच्या बैठकीसाठी आपण सगळ्यांनी थोडा संयम ठेवला पाहिजे। असं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले पंचनामे करण्याचं काम सुरू आहे। 2 मंडळ असे आहेत जिथे 65 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे। मला वाटतं एक मालवणमध्ये आणि अजून एक मंडळ आहे ज्याच्यामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे। त्याचे 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर कलेक्टरना अधिकार आहे डायरेक्ट नुकसान भरपाई आणि या सगळ्या गोष्टी देण्याचा। मी आश्वस्त करतो तुमच्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना जेवढं झालेलं नुकसान आहे ते सगळेचे आकडे रोज आमच्याकडे येतात। व्यवस्थित पंचनामे केल्याचं काम होत आहे। आता आपण विमाची 90 कोटीची रक्कम आम्ही दिली ना, 43,000 शेतकऱ्यांना आपण प्रलंबित असलेले नुकसान विमाची रक्कम दिली। तसंच या पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे, पंचनामे झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल, जे फायनल अंदाज येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मी कुठेही एवढं देणार तेवढं देणार बोलणार नाही, पण प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्यांच्या नुकसानानुसार हे निश्चित पद्धतीने दिली जाईल। हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना आश्वस्त करतो। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।